किल्ले शिवनेरीवर मोहळाच्या माशांनी हल्ला केलाय। किल्ल्यावरील शिवाई देवी मंदिर परिसरामध्ये आगेमोहोळ उठला आणि किल्ल्यावर धावपळ सुरू झाली। दरम्यान 50 ते 60 दुर्गप्रेमींना या मधमाशांनी दंश केलेला आहे। दुर्गप्रेमींची चांगलीच धावपळ झाल्याचं यावेळी पाहायला मिळाले। हे दृश्य आपण पाहतोय। आगेमोहोळ उठला आणि त्यामुळे या सगळ्याच दुर्गप्रेमींना धावपळ करत खाली यावं लागलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी। मधमाशांनी या सगळ्यांवर किल्ले शिवनेरीवर हल्ला केला। आम्ही तर वरती गेलो तर आम्ही बघितलं 2 जणांवर झालेले। एक बाईच्या मागे मधमाशा खूप होत्या आणि ती रडत होती बसून, आणि एक माणूस होता त्याने कपडे काढले होते आणि त्याच्या मागे पळत होते। अजून किती लोक वरती असतील किल्ल्यावरती? असतील की 100 असतील माणसं। तुम्हाला काय माशांचा त्रास वगैरे मागे लागल्या वगैरे काही लागले? आमच्या मागे नाही लागले, आम्ही जरा उशिरा निघाल्यामुळे जे आधी तिकडे बसले होते त्यांना त्यांच्या मागे लागले। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। तुषार, नेमकं कशामुळे मधमाशांनी हल्ला केला हे समजू शकलं का? आणि जे जखमी झाले त्यांच्या प्रकृतीचे काही तपशील आहेत का? त्यामुळे हल्ला झाला हे अजून आतापर्यंतही समजलेलं नाहीये। मात्र जर आपण पाहिलं तर यामध्ये जी जखमींची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळतीये। 50 ते 60 पेक्षा अधिक खरं तर दुर्गप्रेमी दंश केल्याचं पाहायला मिळते आणि अनेक जण जखमी आहेत। काही जण सिरियस असल्याचंही पाहायला मिळते। त्यांना आरोग्य विभागाच्या अँब्युलन्स मधून त्यांना दवाखान्यामध्ये पुढे शिफ्ट केल्याचं पाहायला मिळतंय। 6 ते 7 ज्या अँब्युलन्स आहेत त्या आता घटनास्थळी दाखल आहेत। पूर्ण परिसरामध्ये आल्या होत्या, त्यातून 25 ते 30 लोक खरं तर दवाखान्यापर्यंत पोहोचवल्याचं पाहायला मिळते। मात्र अनेक दुर्गप्रेमी खरं तर अजूनही शिवनेरी किल्ल्यावरती आहेत आणि त्यांना खाली आणण्यासाठी पाहायला मिळते। निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।